जबरदस्त आपण पाहू शकाल. परंतु आपण जर पाहिलं तर सातत्यानं आक्रमक खेळीसाठी ओळखली जाणारी टीम आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये साईका दिवाना सांगोडे टीम, जी मात्र संघर्षाची पराकाष्ठा करत असताना या मॅचमध्ये पहिलं षटक ए बीच्या वतीने जर आपण पाहिलं तर फक्त 4च धावा त्यानं खर्च केलेल्या आहेत. आणि हा शेवटचा बॉल आपण पाहू शकताय. झय्यान, ओ इथे मात्र झय्यान आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत होता, परंतु चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क नाही आहे. पहिल्या षटकाची समाप्ती धावपलकावरती बिनबाद 4 लागलेले आहेत आपण पाहू शकाल. आणि आज इन अन ॲक्शनमध्ये आहे झय्यांची साथ देण्याकरिता लेट आसिम थिट्टू यांचे सुपुत्र अझीम थिट्टू यांना आपण इन अन ॲक्शनमध्ये पाहू शकाल. तुमचे आशिम काका या ठिकाणी मात्र नाही आहेत, परंतु त्यांच्या आठवणींना उजाळा नक्कीच दिला जाईल. आणि सातत्यानं वसीमभाई, ज्या वेळेला मी क्रिकेटच्या पटलावरती समालोचन क्षेत्रामध्ये अगदी 12 वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये आहे, आणि मी ज्या वेळेला पहिलं समाचन केलं त्यावेळेला आमचे आशिम काकांनी मला हार्दिक शुभेच्छा दिल्या होत्या. आणि आज खऱ्या अर्थाने माझे डोळे पाहत आहेत की अझीम थिट्टूला मी इन अन ॲक्शनमध्ये पाहत आहे. आणि दरम्यान हज यात्रेला तिथे मात्र गेले होते आणि या पवित्र ठिकाणी त्यांनी मात्र त्यांचा तिथे ते देवाला त्या ठिकाणी समर्पित झाले होते. आणि खूप स्वाभाविकाची गोष्ट असते सर्व हिंदू मुसलमान बांधवांकरिता. चला, जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. आज कुठल्या प्रकारची हाईघाई केली जाणार नाही आहे. आज ओमी सुतारणे यांनी देखील सांगितलं की एक कॉमेंटेटर सांगोड्याचा आहे आणि दुसरा कॉमेंटेटर रायगावचा आहे, आणि ही मॅच मैदानाच्या आतमध्ये मैत्रीपूर्वक लढाई आपल्याला पाहायला भेटेल. दुसरं षटक आपण पाहू शकता. आता गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज प्रवीण आलेला आहे. प्रवीण सज्ज झालाय. समोर असेल अझीम. ओ अझीमसाठी पहिला बॉल त्या ठिकाणी. परंतु मी तर म्हणेन की अझीमला इथे मात्र या क्रिकेटच्या पटलावरती भरपूर काही शिकावं लागेल. क्रिकेटचं काही तंत्रशुद्ध इथे मात्र त्याला घेणं आता गरजेचं आहे, कारण की जीवन आणि क्रिकेट एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये विकेट पडल्यानंतर दुःख होत असतो, त्याप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेला दुःख येत असतं त्यावेळेला आपण देखील दुःखी होत असतो, हे समीकरण असतं. प्रभाकरजी पंडित, आपण मंचावरती या, आपलं हार्दिक स्वागत आहे. परंतु इथे जर आपण पाहिलं तर ह्या मॅचमध्ये संघर्षाची पराकाष्ठा करावी लागेल. एका बाजू आर सी सी ब टीमकडे जबरदस्त बॅटिंग लाईनअप आहे, आणि आज या बॅटिंग लाईनअपची कसून परीक्षा घेतली जात आहे साईका दिवाना सांगोडे संघाच्या गोलंदाजांकडून. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये अझीम थिट्टू. आणि मी तर म्हणेन की आमच्या आयोजकांना जो शब्द दिला होता आर सी सी ए या टीमनं, तो शब्द त्यांनी मात्र पाळला नाही आहे. परंतु मिस्टर झय्यान हे कामरान कुंगलेचे छोटे बंधू, आणि त्यांनी हा शब्द पाळला आणि लगेचच त्यांची बी टीमची आर्मी घेऊन ते मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. संघ थोडासा बॅकफूटवरती जरूर आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये नक्कीच पुढील षटकामध्ये कमबॅक होईल. झय्यान त्या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आता झय्याननं स्ट्राईक घेतलेली आहे. भाविक, आज भाविक देखील इन अन ॲक्शनमध्ये असेल, आणि सातत्यानं मी भाविकला देखील पाहिलेलं आहे. अप्रतिम खेळाडू आहे, आणि ज्या मोमेंटला संघ अडचणीमध्ये असतो त्यावेळेला भाविक देखील इन अन ॲक्शनमध्ये असतो. श्री प्रभाकरजी पंडित आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. आपलं वेलकम, हार्दिक असं स्वागत असेल. या स्पर्धेच्या वतीनं फटका चांगला आहे त्या ठिकाणी जय्याच्या वतीनं. लॉंग ऑफ रिझनमध्ये ओमी त्या ठिकाणी आहे. ओम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलं, परंतु इथे मात्र एकच धावेवरती समाधान मानावं लागेल जय्यांना. जय्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आता त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जय्यांनी मोठे फटकेबाजी करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. आक्रमकता सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. धावपलकावरती जर आपण पाहिलं तर 6 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे, थांबलेले आहे. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल. गोलंदाज प्रवीण. पुढचा बॉल अझीमसाठी. अझीमने खेळून काढलं त्या ठिकाणी, परंतु फाईन लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, आणि अझीमला मात्र परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. धावपलकावरती धावा लागलेल्या फक्त आणि फक्त 6 धावा.
आपण पाहू शकाल. त्या तमाम सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत. जय्यान तिथे मात्र आक्रमण करतोय, परंतु त्याला देखील सफलता मिळालेली नाहीये. फलंदाज बाद. पहिली सफलता इथे मात्र गोलंदाज भावेशच्या वाट्याला येते. संघाची दुसरी सफलता. तर इथे मात्र थोडा सामना जो आहे थांबवायचा आहे, कारण की या ठिकाणी ग्रँड एंट्री होत आहे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस प्रतीक पंडित साहेब आणि त्यांच्या समवेत यश पंडित साहेब. आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक असं स्वागत असेल. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आपण पाहू शकाल प्रशिक पंडित आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत आणि त्यांच्या समवेत यश पंडित या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या वतीनं चॅम्पियन संघाकरिता मेडल त्यांनी मात्र पुरस्कृत केलेलं आहे. रनर अप संघाकरिता मेडल पुरस्कृत केलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. सामना देखील आपण सुरुवात करणार आहोत. हार्दिक असं स्वागत असेल. या मंचावरती अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. आपण पाहू शकाल प्रशिक पंडित आणि यश पंडित हे आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत. या आपलं हार्दिक स्वागत असेल. या स्पर्धेच्या वतीनं आपलं खूप खूप स्वागत. आणि त्यांच्या वतीनं रनर अप संघ यांच्याकरिता मेडल, विनर आणि रनर अप संघ या दोन्ही संघाकरिता मेडल त्यांनी मात्र पुरस्कृत केलेलं आहे. आपलं धन्यवाद, वेलकम. आणि दरम्यान RCC राया ब टीम बॅकफुटवरती आपण पाहू शकाल पूर्णपणे या ठिकाणी फलंदाज मात्र काही चांगली कामगिरी करत नाही. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. RCC राया ब टीमचा या संघाचा जर विचार केला तर सातत्याने मी तर म्हणेन की सिनियर खेळाडूने ज्युनियर खेळाडूंना चांगलं प्रोत्साहन देणं फार गरजेचं आहे, परंतु सातत्यानं आपण त्यांच्याकडून मात्र काही अपेक्षा करत नाहीये. आणि अशा पद्धतीने आपण पाहू शकता या धावसंख्या 6 धावा धावफलकावरती लागलेला आहे. तिथे फटका चांगला आहे, फटका चांगला आहे. चेंडू 4 धावांसाठी चौकार आणि भाविकने देखील या फटक्याचं कौतुक केलं. चौकार. चांगला फटका आपल्याला पाहायला भेटला फैजानच्या बॅटमधून. दर्जेदार फटका आपल्याला पाहायला भेटला. धावफलकावरती जाऊन पोहोचलेले 10 धावा धावफलकावरती आहेत. 4 बॉल येथे मात्र झालेले आहेत. अजून 2 बॉल शिल्लक असतील. भावेश समोर फैजान आहे. चांगला फटका फैजानचा आपण पाहू शकाल. धावा देखील चांगल्या मिळतील. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरी धाव घेण्याचा मानस त्या ठिकाणी दर्शवलेला आहे. फेकीय नशीब त्या ठिकाणी थोडीशी वाईट पाहायला भेटली. उंच टन झाला बॉल आणि दरम्यान इथे 2 धावा स्कोअर कार्डवरती पाहायला भेटले. धावफलक जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. अजून एक षटक शिल्लक असेल. आता मिस्टर जय्यान मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करत आहे. त्याच्या सोबतीला अझीम हा खेळाडू आहे. अझीम जय्यांचा तो प्रयास होता मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा. विकेट रिझनमधून चेंडूला काढण्याचा प्रयत्न, परंतु षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती फक्त 12 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 4.0ची सरासरी धावफलकावरती सुरू आहे. आपण पाहू शकाल या मॅचमध्ये पहिल्या षटकामध्ये AB यांनी 4 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये प्रवीण
2 धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये भावेशनं 6 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी आपण पाहू शकाल. साईका दिवाना सांगोडे टीम ही अशी टीम आहे की संघ कोणताही असो त्या संघावरती तुटून पडत असतात आणि सातत्याने आपण पाहू शकाल त्यांच्यासमोर RCC राया बी टीम आणि लगेचच त्यांनी मात्र या ठिकाणी आक्रमक सुरू केलेलं आहे. धावफलकावरती फक्त 12 धावा लागलेल्या आहेत आणि आता या ठिकाणी अपेक्षा आपण करणार आहोत की मी तर म्हणेन की 15-16 धावा येणं तरी फार गरजेचं आहे. एक चांगलं बॅटल होऊ शकेल कारण की RCC राया ब टीमकडे देखील चांगले गोलंदाज आहेत. कारण की आपण जर पाहिलं तर ज्याप्रमाणे फैजान तो देखील गोलंदाजी करत आहे परंतु त्याच्याकडे चांगला अनुभव मात्र होईल या खेळपट्टीचा. येणाऱ्या पुढील इनिंगमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल आणि पुढील मॅच आपल्याला इन अँड ॲक्शनमध्ये पाहायला भेटेल. आई एकवेरा वासुंद्री ब्ल्यू स्टार वासुंद्री आणि या दोन्ही संघाच्या ऑनरांचा आपण विचार केला तर आई एकवेरा वासुंद्रीचे ऑनर आहेत वकीफ पावले आणि ब्ल्यू स्टार वासुंद्री या टीमचे ऑनर आहेत महेश पंडित. म्हणजे या दोघांमध्ये लढाई पाहायला भेटेल. खोलवा टप्प्याचा बॉल इथे आपण पाहिलात. गोलंदाजीमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता नाहीये. अप्रतिम गोलंदाजी आणि मी तर म्हणेन की आपण टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो मात्र अप्रतिम साबित होत आहे. कोणत्याही गोलंदाजानं इथे मात्र राय टीमच्या बॅटरांना मात्र संधी दिली नाहीये. चांगला फटका आपण पाहू शकाल. फटक्यात वजन आणि धावा मिळतील. अर्धा डझन षटकार. आई एकवेरा वासुंद्री आणि ब्ल्यू स्टार वासुंद्री. चला वकीफ पावले आणि महेश पंडित हे दोघे मात्र आता इन ॲक्शन मध्ये असतील. पुढील मॅच मध्ये देखील मजा येईल. आपण सज्ज राहायचं आहे टॉस करण्याकरिता. ओहो यष्ठा उद्वास अजीब हा देखील मात्र परतत असताना बॅक टू द डगआउट. काय झालं या मॅच मध्ये आपण पाहिलं तर आत्मविश्वास या ठिकाणी RCC राया ब टीमचा जरूर होता कारण की ज्या वेळेला ते खेळपट्टीवरती आले या मैदानावरती आत्मविश्वास झळकत होता परंतु अनुभव जो मात्र त्यांच्या पाठीशी अजिबात नव्हता. क्रिकेटच्या पटलावरती आपल्याकडे आत्मविश्वास सेल्फ कॉन्फिडन्स या सर्व गोष्टी असणं फार गरजेचं आहे आणि सातत्यानं मी ज्या ठिकाणी असतो मी देखील RCC राया ब टीम असो की RCC राया ए टीम असो त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न सातत्यानं करतच असतो परंतु त्या प्रयत्नांगी परमेश्वर दाखवणं फार गरजेचं असतं या ठिकाणी RCC राय टीमला. परंतु आता प्रशंसा या ठिकाणी करावी लागेल. साईका दिवाना सांगोड्या या टीमनं मात्र दमदार कामगिरी केली आहे. आता बॅटर आली आणि इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अलीचा या ठिकाणी आल्या परंतु डीप मध्ये चेंडू सरकलेला आहे. एक धाव कंप्लीट आणि चेंडू मात्र 4 धावांसाठी फरार. दर्जेदार चौकार. दोन शिल्लक आहेत आणि धावफलकावरती धावा 22 लागलेल्या आहेत. आता 2 बॉलमध्ये मिस्टर अली मैदानाच्या आतमध्ये आहे. मी तर म्हणेन की आता 2 मोठे फटके येणं फार गरजेचं असेल. धावफलकाचा आपण विचार केला तर 22 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात चांगली इथे मात्र झाली नाहीये. पहिल्या षटकात दुसऱ्या षटकाने तिसऱ्या षटक देखील इथे काय बॉल आहे लाजवाब बॉल आपण पाहू शकाल. शेवटच्या क्षणापर्यंत साईका दिवाना सांगोडे या टीमची गोलंदाजी आपल्याला अप्रतिम पाहायला भेटली. इथे केतन देखील काय जबरदस्त गोलंदाजी करतोय
डॉट बॉल आपण पाहू शकाल, परंतु आतापर्यंत 10 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. होत असतं कारण की शेवटची ओव्हर आहे. त्यामुळे इथे आता आर सी सी राया बी टीमला धावा कशाही येऊ त्या धावांचं स्वागत करणं गरजेचं असेल. पुढचा बॉल आपण पाहूया आता. समोर आली आहे. ओहो, इथे मागचा दरवाजा उघडा आणि झाली चोरी. फलंदाज बाद आणि इथे इनिंगचा खेळ देखील समाप्त झालेला आहे. चला तर आपण या ठिकाणी टॉस करिता जातो आणि इथे धावा जमवलेल्या आहेत 22 आणि 23 धावांचं लक्ष. 23 धावांचं लक्ष इथे मैदानाच्या आतमध्ये. आपण आता जाऊया. प्रभाकरजी पंडित आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला आपण या ठिकाणी उपस्थित राहायचंय. प्रभाकरजी पंडित आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कॉल केलं जाईल. एका बाजूला आई एकवेरा वासुंद्री आणि दुसऱ्या बाजूला ब्ल्यू स्टार वासुंद्री अशी लढाई आपल्याला पाहायला भेटेल. चला दोन्ही संघाच्या संघ नाही. आई एकवीरा वासुंद्री आणि ब्ल्यू टायगर वासुंद्री आणि एकवीरा वासुंद्री. चला या ठिकाणी आपण टॉस करतोय. चला ब्ल्यू टायगर आणि एकवीरा वासुंद्री. चला एका बाजूला टेल एका बाजूला हेड असं अधोलिखित केलेलं आहे. तर कॉल यस एकवीरा स्पोर्ट वासुंद्री संघ कॉल करतायत. हेड असा कॉल केलाय आणि आलाय टेल. तर ब्ल्यू टायगर या संघानं टॉस जिंकलेला आहे. तर या ठिकाणी आपण देऊया शीतपेय. तर इथे टॉस जिंकलाय या ब्ल्यू टायगर वासुंद्री संघाच्या कर्णधारांना. आपण देतोय त्यांना शीतपेय. आणि इथे मात्र आपण देतोय टॉस हरलेल्या संघांना ऐकायला चिंगम. मान्यवरांना विनंती असेल की आपण आता मंचावरती जाऊन विराजमान व्हायचं आहे. तर स्पर्धा आपल्याच गावातील आहे. कसं एन्जॉय करता या स्पर्धेला? एन्जॉय तर भरपूर करतो कारण आमचीच स्पर्धा आहे. आणि तुमचा काही मोलाचा हातभार आहे का या स्पर्धेकरिता? नक्कीच नक्कीच. आणि महेश दादा पंडित सर्व वकीफ पावले सर्व असीम पावले सर्व यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांच्याबद्दल बोलाय तेवढं कमी आहे कारण आमचे मोठे भाऊ आहेत ते. आणि नक्कीच आता इथे जर आपण पाहिलं तर तुम्ही टॉस जिंकलेला आहे. तर तुमचा निर्णय काय असेल? निर्णय बॅटिंग करण्याचा असेल. बॅटिंग करण्याचा निर्णय असेल म्हणजे नक्कीच जास्तीत जास्त धावा बनवून दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. तर या ठिकाणी नक्कीच तुम्हाला देखील आम्ही हार्दिक शुभेच्छा देणार आहोत. तर टॉस जर तुम्ही जिंकला असता तर तुमचा निर्णय? बॅटिंग. अरे वा, इथे मात्र तुम्ही टॉस गमावलेला आहे. त्यांनी बॅटिंग करायची आहे. तुम्ही गोलंदाजी करत असताना त्यांना किती धावांवरती थांबवल? 30-40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि आपले हे आयोजन आहे सगळी दादा मंडळी आहे त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांच्याबद्दल आणि नक्कीच ऑल द बेस्ट. एक चांगली मैत्रीपूर्वक लढाई आपल्याला पाहायला भेटेल. या दरम्यान टॉस इथे जिंकलाय ब्ल्यू टायगर वासुंद्री या टीमनं आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. वळूया आपण कॉम्बॉक्स मध्ये जिथे सज्ज आहे व्हाईस ऑफ कल्याण, व्हाईस ऑफ ठाणे, व्हाईस ऑफ महाराष्ट्र मिस्टर ओमी सुतार. ओ टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू सुभाष. तर दरम्यान शुभाग म्हणतोय गोल्डन स्पोर्ट्सचे सर्व खऱ्या अर्थाने वैभवजी भोईर साहेबांचे ते शुभागमन झाले आणि त्यांची चिमुकली देखील त्यांच्या समेत आहे. आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय आणि पटाक्यांच्या आतिषबाजीना त्यांचं स्वागत केलं जात आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व पाहुण्यांचं सुस्वागतम असेल. तर या आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे.
जबरदस्त शॉट, पहिलाच बॉल आणि तिथे उडवला पहिल्याच बॉलवर ओम पाटीलच्या बॅटमध्ये येणारा पहिला दमदार चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू ओम पाटीलचा आणि पुन्हा एकदा हो हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने चांगला फटका, परंतु दाबा किती मिळतील पाहूया. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळते. एक धाव पूर्ण आणि तिथे आय थिंक एकच धाव येईल. ओम पाटील आणि योगेश पाटील ही सलामीची जोडी. पुढचा बॉल जयान पुन्हा एकदा हो योगेश पाटील चांगल्या लयमध्ये आहे. या हंगामामध्ये चांगली बॅटिंग केली आणि पहिल्याच बॉलवर त्याने चेंडूला उडवला, लॉफ्ट केला, एका टप्प्याने पाठवला सीमा पार चौकार. तर धावसंख्या मित्रांनो आपण पाहतोय 3 चेंडू आणि 9 धावा दाखल विजयासाठी. 21 चेंडू मध्ये 14 धावांची आणखी गरज. हा सामना नक्कीच लोअर टोटलवर आहे. लो स्कोरिंग सामना आपण पाहतोय. फक्त 14ची गरज आहे आता. हो चांगला फटका, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन नाही. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि चेंडू मात्र तिथे जातोय सीमा पार चौकारासाठी. धावा मिळतील 4. अटॅकिंग मोड मध्ये आहे खऱ्या अर्थाने सांगोडे संघ, कारण त्यांना माहिती आहे की इथून जर बॅटिंग चांगली केली, चांगल्या लय मध्ये आपण आलो तर पुढच्या सामन्यामध्ये भरपूर आपल्याला मदत मिळेल. ती लय पकडणं गरजेचं आहे. 20 चेंडू मध्ये 10ची गरज. समोरच्या दिशेने उडवलाय. आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षक लॉंगॉनला उपस्थित आहे. लॉंगॉन आणि वायडिश लॉंगॉनला पण क्षेत्ररक्षक पाहतो. डीप मिड विकेट लागे. 19 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. हा रायझिंग सुपरस्टार सांगोडे संघाचा ओम पाटील काही कालखंड खऱ्या अर्थाने काही खेळाडूंनी गाजवला, परंतु आता ओम पाटील हे क्षेत्र गाजवतोय सांगोडे संघासाठी. या बॉलला पाठवला, हवाई फायर करतोय. सांगोडे गावचा ब्रँड दाखवत असताना ओम पाटीलने टोकलाय षटकार. ही ताकद आहे खऱ्या अर्थाने मित्र ओम पाटीलची. आपण सातत्याने मोठमोठे खेळाडू पाहिलं, परंतु आता हे युग खऱ्या अर्थाने यंगस्टरचं आहे. ओम पाटील इथे फायर झाला षटकाराने. षटकाची देखील समाप्ती झाली. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 20 धावा. विजयासाठी 3 धावांची गरज आहे. न्यू बॉलर अली आलाय मैदानाच्या आतमध्ये. तर हनी के तरफ से 500 रुपये का इनाम है अली को, अगर 2 विकेट चटकाता है तो. ही स्पर्धा अतिशय सुरेख वलनावर आले महेश दादा, आणि खरोखरच या स्पर्धेचं आयोजन सुंदर झालंय. आणि काहींनी नक्कीच म्हटलं असेल, परंतु आयोजकांनी सांगितलं जमणार नाही म्हणून सोडून ते आमच्या रक्तातच नाही, घासणार पण आणि चमकणार पण. चमकलेत खऱ्या अर्थाने स्पर्धेच्या वतीनं. एन्जॉय करता मित्रांनो महेश दादा पंडित आणि वकीफ दादा पावले यांच्या माध्यमातून एकता स्पोर्ट्स वासुंदे आयोजित वासुंदेकर चषक. पुढचा बॉल वाईट बॉल आहे. अजून विजयासाठी 1 धावेची गरज. स्कोर आर लेबल. 1 धाव फक्त पाहिजे विजयासाठी. 2 धावांची गरज असेल, कारण 3 धावांची गरज होती. आपल्या आठपा पाटण लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, इलिमिनेशन नाहीये. 1 धाव तर सहजरित्या घेतली जाईल. आणि आता फक्त विजयासाठी 17 बॉल्स मध्ये 1 धावेची गरज. आज सांगोडे संघाचा देखील बिझी शेड्यूल आहे, कारण राई येथे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक देखील सुरू आहे. तिथे देखील पहिली फेरी जिंकली आहे सांगोडे संघाने. ओ यावेळी ब्लॉक मध्ये होता. सेन्सिबल क्रिकेट. समोरच्या दिशेने बोलून घेतलं चेंडूने आणि तिथे डायरेक्ट हिट लागला. काम तमाम झाला. फलंदाज योगेश पाटीलला परतावा लागेल.
हो, सूरज पाटीलने बॅट वरती केले, असं वाटतंय शतक कंप्लीट झालं की काय. SR03 लबर चर्चेत असलेला हा खेळाडू द क्लास ऑफ सांगोडे या नावाने काही कालखंड त्याने गाजवला होता. क्लासिकल बॅटर म्हणून ज्याची ख्याती, जर्सी क्रमांक आपण 3 पाहतोय. आपल्या गावाची जर्सी नक्कीच परिधान करत असताना सूरज पाटीलला चांगलं काम करावे लागेल, कारण सूरज पाटील म्हटल्यानंतर अंडरआर्म क्रिकेटमधील बादशाह होता सांगोडे संघाचा. परंतु ओराम क्रिकेटमध्ये कुठेतरी एक कामाचा व्याप त्याच्याकडे आणि क्रिकेटपासून थोडासा वंचित राहिला आहे. इंस्टावर सर्च करू शकता, आमचे बंधुतुल्य मोठे बंधू आहेत SR03 लबर. पुढे ॲट नक्कीच लावा. सूरजसाठी हा चेंडू मॅचला फिनिश करता येईल का. ओ, हा चेंडू सोडून दिलाय, परंतु सूरजच्या बॅटला चेंडू लागला नाही आणि हा सामना जिंकलाय तिथे सांगोडे संघाने. खूप खूप अभिनंदन साईका दिवाना सांगोडे संघ, खूप खूप अभिनंदन मोहन सुतार, खूप खूप अभिनंदन संदीप पाटील आणि खूप खूप अभिनंदन कुमार पाटील. इथे हा सामना जिंकला आणि आता विजयाच्या दिशेने वाटचाल झाली आहे सांगोडे संघाची. पुढच्या फेरीसाठी खूप सारे शुभेच्छा. आणि ज्या स्पर्धेमध्ये आपण खेळताय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या स्पर्धेमध्ये राया येते, त्या चषकासाठी देखील तुम्हाला शुभेच्छा देतोय. तर मॅन ऑफ द मॅच कोण राहिलाय पाहूयात, आपण चेक करूया. कॅल्क्युलेशन होत आहे.